नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. गणपती देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केल्याच्या रागातून पारनेर नगरपंचायतीचे नगरसेवक युवराज पठारे आणि इतरांनी देवस्थान समितीच्या सदस्यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मस्साजोग प्रकरणाला साजेसा या घटनेमुळे पारनेर तालुक्यात खळबळ उडाली असून या प्रकरणातील आरोपी नगरसेवक युवराज पठारे याला पोलिसांनी अटक केली आहे. पठारे हा नगरसेवक असल्यानं पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर मी सुनील भाऊसाहेब चौधरी गणपती देव देवस्थान ट्रस्टमध्ये विश्वस्त सदस्यांपैकी एक आहे. तर त्या देवस्थान ट्रस्टचा उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली तिथं आपण एक रिट पिटिशन दाखल केली होती. तर माननीय उच्च न्यायालयाचं ते अतिक्रमण काढून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकरण म्हणून सांगण्यात आलं. माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाने ते नगरपंचायतच्या हद्दीत असल्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाने नगरपंचायतला काढून घेण्यासाठी सांगितलं होतं की ज्याच्यातर्फे नगरपंचायततर्फे 7 दिवसांची एक शॉर्ट नोटीस दिली गेली होती. त्याची मुदत संपल्यामुळे पुढचं फायनल एक 4 दिवसांची शॉर्ट नोटीस देणं बाकी होतं. तर ती कधी देणार म्हणून मी सीओ साहेबांना भेटण्यासाठी सीओ साहेबांच्या दालनात गेलो होतो. तर त्या अतिक्रमण जागेवरती खूप सारे अवैध धंदे चालू आहेत. म्हणजे 2018 पासून तर 2022 पर्यंत 7 अवैध दारू विक्रीचे गुन्हे. तिथे जी क्रीडा संकुल उभं आहे तिथे पोक्सो सारखा गंभीर गुन्हा घडलेला आहे की ज्याला माननीय सर्वोच्च न्यायालयाने आउटसाइड सेटलमेंटला बंदी घातलेली आहे. त्याच्यानंतर खंडणीचे गुन्हे, एक्स्टॉर्शनचे गुन्हे असे हे माजी नगरसेवक किंवा विद्यमान नगरसेवक जे आहेत आत्ताचे युवराज पठारे यांचं तिथं अतिक्रमण होतं. तर ते त्यावेळी दालनात आले सेवनच्या. तिथनं 2-3 जणांना आणखी घेतलं आणि त्या 4 जणांनी सेवनच्या दालनामधनं माझं अपहरण काळ्या ब्लॅक कलरच्या थारमध्ये बसून त्यांच्या घरी नेण्यात आलं. तिथे मला बेदम मारहाण करण्यात आली आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण जेव्हा पोलीस डिपार्टमेंट तिथं पोहोचलं त्यांनी मला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन माननीय PI जे आहेत बारोकर साहेब तर त्यांनी माझी फिर्याद दाखल करून घेतली. आणि हे जे विद्यमान नगरसेवक आहे की ज्यांची ब्लॅकलिस्ट अशी अवैध धंद्यांची खूप वर्षापासूनचे आहे तर त्या ठिकाणी त्यांचं करोडचं लाखाचं उत्पन्न आहे ते बुडणार. हे सगळं अतिक्रमण निघल्यानंतर की ज्याचा कायदेशीर लढा मी आणि इतर ट्रस्टी गेल्या 5 वर्षापासून लढत होतो ते पडणार. त्या रागापोटी त्यांनी माझं अपहरण करून मला मारहाण करण्यात आली आणि त्याचा सदर गुन्हा पारनेरच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. त्या नगरसेवकांना आता अटक झालेली आहे सेशन कमिटेड क्राईम्स अंडर आणि बाकीचे जे आहेत ते फरार आहेत. काल पारनेर पोलीस स्टेशनला CR नंबर 912/2024 मध्ये किडनॅपिंग करून मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या फिर्यादीवरून कंप्लेंट रजिस्टर करून तत्काळ गुन्हा दाखल केलेला आहे व याच्यामध्ये एक आरोपी सध्या पोलीस स्टेशनला अटकेत आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. परिस्थिती शांत आहे. धन्यवाद.